काय म्हणले? हे आपलं म्हटलं आपल्या आई बाबाने आता पांढरे केस झाले त्यांची कापसामध्ये, त्यांची हाईट एवढी राहायची माझ्या बाबाच्या काळामध्ये. आज माझ्या बाबाला चालणं होत नाही, फक्त फोटोवर दाखवतो मोबाईलवर. हा मी जिथे उभा आहे ना तिथे हात नाही पुरा लागला. हा बाबा म्हणते यश सक्सेस कसं काय झालं म्हणते. म्हणजे माझे खाड्याहून पांढरे झाले म्हणे. शेतात म्हणे शेत तेच, वावर बी तेच आहे म्हणे, फक्त बियाणं तुझ्या मनाला लावलं म्हणे, नियोजन तुझ्या मनानं आहे म्हणे. पण एवढं कसं काय बाबा म्हटलं, तुम्ही जे पहिले करायचे आडाणी टप्पू सारखी शेती करायची, तुम्ही जायचं म्हटलं पहिले दुकानदार करा, फेऱ्या भरून औषध द्याच दुकानदार तुम्हाला, घ्या एंडो घ्या मनू घ्या, तुमच्या मनानं म्हटलं खत 2-2 4-4 5-5 वेळेस फेकायचे, एवढंच कापूस राहायचं. 5च्या वर म्हटलं तुम्हाला कापूस आवरच आलं नाही, 5च्या वर नाही आला. माझ्या समोर माझ्या बापासमोर माझ्या पैसे आता 2 वर्षापासून शेती आलेली आहे. तर 5च्या वर आमच्याकडे 20 एकर शेती आहे. आता वाटणी झाली आमच्या तिघा भावामध्ये, 6-6 एकर आली समजा, बाबाला 2 एकर दिली. तर सरासरी 60-65 क्विंटल संपूर्ण नियोजन मध्ये बाबाच्या. आता तेच आपलं कापूस जर मोडलं नसतं तर आपण 40 हाणलं असतं. एकरी 20-25 आला असतं. 20च धरा आपलं सरासरी. तर बाकीची शेती ते तसं पेंटिंग मध्ये राहिली. आता यांना आता हे आमच्या म्हणजे जवळचंच गाव आहे की नाही, हो, याला पहिले सगळे गाव असायचं. अमृत पॅटर्न लावलं की नाही, याच्या शेतात तुमच्या शेतामध्ये आपण खाऊ दुसरं सुद्धा असं विषय नाही करत. मला आज बी लोक चिडवतात ना अमृत पॅटर्न वाला मध्ये आले असेल म्हणे. आता म्हटलं तुम्हाला शेवटला एंडिंग वर सांगतो म्हटलं मी मार्च मध्ये, आता काय तुम्हाला नियोजन देत नाही. तरी पण म्हटलं तुमच्यापेक्षा 5-6 क्विंटल पेक्षा खाली ते उतरतच नाही. आपण कशा शेती केली काका? आपण म्हटलं कोणतं केलं? अमृत पॅटर्न कापूस आणि दुसरं काय केलं? कोणतं? कापसाचं आणि दुसरं कोणतं पीक घेतलं म्हटलं? आपण हे हरभरा घेतला. हरभऱ्याचं किती आलं? हरभरा 9 डॉलर म्हणजे 9 लय झालं. हो 9. ते आपल्या घरचंच बियाणं नेलं ना, ते मग त्याचा वावर होतं, आपलं काय घरचं नव्हतं. मार वावर परगाळा चलो होतो खतम. म्हणजे लोक कसे कोणी कसं काय करायचं, विश्वास युरिया टाक म्हणजे डीपी टाका म्हणजे नाकोरा पडलेला कापूस. तो 2.5 एकरी मध्ये 3/6 प्रभू 2.5 एकरी मध्ये 37 क्विंटल चलो का तो पोळा. म्हणजे ते आपलं मी तुम्हाला सांगितलं ना ते श्रीरामाचं गहू आपल्या नियोजन मध्ये आहे. ते एवढा की ते तुम्ही 7 पट्ट्याचं नियोजन करता, आमच्याकडे 9चा आहे. 10, 26 टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. सांगतो मी तुम्हाला समोर काय करायचं. त्याच्यानंतर मध्ये आपण ते सल्फर सांगतो, ते 10 किलो टाकून मिक्स करून पेरणी झालेली आहे. समोर पाणी देऊन इकडे आलो. आपण जो पेरण की तरी मिळेल वर काही आपण आवरत छोटा नाही कधी एक पोता कोण 1 पोता कोण 2 पोता खत पेरण्या वेळेस 1.5 पोता कमीत कमी 1.5 पोता 10-20 नाही करेल रप्तीस 10-20. आपण नाही करू आवरत विचारून पटल्या ना पटल्या सेकच कधी नाही पटल्या कधी नाही धड मग तो होत करून कोणी नाही हो. आपल्यापासून आता बरेच लोक हे झाले ना. आता यायला पहिले दुकानदार हसायचे, गावातले लोक हसायचे. 8 फूट अंतर म्हणलं काय कस्तुड्या काय म्हणते त्या दिवशी कुठं लावायचं असते का म्हणतात, ते फवारायचं असते. मिळालं अरे बाबा तू माझ्या संग काल आला म्हणलं, मग तू मग त्यानं कस्तुड्या लावलं. ते हरभरा का हाय थोडं पतलं पण ते फाटे करायला जागेवर लय जावे ते जळतच नाही कस्टुडियानं. त्याला खुडाव काय ना ते नाही खुडायचं नाही. अंतर किती आहे? 1.5 फुटाचं आहे. 1.5 बाय किती? 1.5 बाय